नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कुंभोज ग्रामपंचायतमध्ये शासनाच्या विविध योजनांविषयी ग्रामस्थांना माहिती पुरवण्यात आली. सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी कुंभोज तालुका हातकर्णी ग्रामपंचायत कुंभोज कार्यालयात शासनाच्या विविध योजनांविषयी ग्रामस्थांना माहिती पुरवण्यात आली. सदर कार्यक्रमास मान्य श्री संजय पाटील, राज्य समन्वयक, डिजिटल ग्रामीण सेवा व केंद्र संचालक ई-गव्हर्नन्स कोल्हापूर यांच्या मार्फत उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी त्यांनी शासनाच्या सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रामपंचायत हद्दीतील घरे, शासकीय जमिनीतील घरे, गायरान जमिनीवर असलेले अतिक्रमण, गावठांच्या बाहेर 200 मीटर परिघामध्ये असलेली ही सर्व घरे नियमित करून देण्याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, राष्ट्रीय पशु उपजीविका योजना, AHIDF योजना, ज्येष्ठ नागरिक सुविधा निधी 2025 योजना, अनाथ मुलांच्यासाठी असणाऱ्या शासकीय योजना, कलम 85 नुसार 7/12 विभक्त करणे, लक्ष्मी मुक्ती योजना, महिलांना RTC कार्ड काढून देणे अशा विविध प्रकारच्या योजना व त्याबद्दलची इंतभूत माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. सदर कार्यक्रमास गावातील महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी व महिलांनी आपल्या प्रत्येक शंकेचे निरसन त्यांच्याकडून करून घेतले. त्यांनी ही सर्व प्रश्नांना योग्य उत्तरे देऊन ग्रामस्थांचे समाधान केले व इथून पुढे कोणत्याही प्रकारची माहिती मला फोन करून तुम्ही विचारू शकता असे सांगितले व त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामस्थांनी या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. कारण या संपूर्ण योजना राबवण्यासाठी शासनाकडे भरपूर प्रमाणात निधी आहे, परंतु या गावातून या योजना घेणारा अजून एकही लाभार्थी पुढे आला नाही अशी त्यांनी खंत व्यक्त केली. याही उपस्थितांमधून आम्ही योजना पूर्णपणे राबवू अशी ग्वाही देण्यात आली. यावेळी कुंभोज गावच्या सरपंच अरुणादेवी पाटील, उपसरपंच भरत भोकरे, ग्रामपंचायत सदस्य दावीड घाटगे, संभाजी मिसाळ, माजी सरपंच चौगुले वहिनी, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेविका कांबळे मॅडम यांनी केले, तर आभार माजी ग्रामपंचायत सदस्य भारत जमने यांनी मानले. आमच्या प्रतिनिधी भारत जमनेसह पाहत रहा N51 न्यूज.